नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्विक करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आयोगाने पुन्हा आज एक महत्त्वाचा धक्का दिलेला आहे किंवा आज एक महत्त्वाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. आणि नोटिफिकेशन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने पुन्हा डिटेलमध्ये आपल्याला क्लिअर केलेलं आहे की एमपीएससी जी एक्झाम्स आहे 2026 ची गट क ची ही ऑनलाईनच घेणार आहे. आणि आगामी काळात 2027 पासून ज्या काही परीक्षा होणार आहेत, पूर्व परीक्षा, त्या ऑनलाईनच होणार आहेत. आणि नॉर्मलायझेशन पद्धतीने कशा होतील असं डिटेल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि परीक्षा पद्धती कशी राहील, आम्ही काय काय काळजी घेणार आहात, हेच थोडक्यात आयोगाने आपल्याला क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. मग नेमकं काय क्लेरिफिकेशन दिलेलं आहे आपण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने आज पुन्हा एक सर्क्युलर काढलेला आहे, प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे. आणि त्यात आयोगाने क्लिअर म्हटलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही संगणक प्रणाली पद्धतीने आयोजित करण्याबाबत आणि ती कशी होणार त्याबद्दल इन डिटेल सांगितलेलं आहे. 25 जून 2026 रोजी गट क ची जाहिरात आली आणि त्या जाहिरातच्या अनुषंगाने शासन निर्णय 5 मे 2026 च्या निर्णयाने भरतीय प्रक्रियेमध्ये जे व्यापक सुधारणा आणायच्या होत्या त्यासाठी वेगवेगळे पद, वेगवेगळे संवर्ग त्यामध्ये ऍड केले जाणार होते. या आधारावर विद्यमान परीक्षा ऑफलाईन घेणे हे जिकिरीचं आहे. म्हणजे आयोगने आतापर्यंत सगळ्या परीक्षा घेतल्या ते त्यांना जिकिरीच्या गेल्या असंच आयोगाला म्हणायचं आहे का? हा महत्वाचा मुद्दा आहे बघा. जिकिरीचं होणार आहे. आता इथपर्यंत परीक्षा घेत आलेल्या आहेत, पण ठीक आहे, आता लोड वाढणार असेल म्हणून आयोग कदाचित म्हणत असेल. सध्या आयोगामार्फत 6 ते 7,000 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते. तथापि शासन सुधारणा धोरणानुसार ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची संख्या अपेक्षा आहे. आता कधी वाढणार हा आम्ही वाट बघतोय. ही लक्षणीय वाढ होणार आहे. ऑफलाईन परीक्षांसाठी जिल्हास्तरीय शाळा, महाविद्यालय यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. परीक्षा केंद्रांची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्र न उपलब्ध होणे, छपाई, वाहतूक, सुरक्षा, मनुष्यबळ हा कारण बघा तुम्ही. आता त्यानंतर दुसरा मुद्दा की या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचे नियोजन केलंय. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता, वेग वाढण्यास मदत होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, डिजिटल सुरक्षा या भरतीमुळे अधिक विश्वासार्ह होणार आहेत. म्हणजे आतापर्यंत नव्हत्या का? होत्याच ना. सो अधिक विश्वासार्ह, कालबद्ध होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सीबीटी परीक्षेमुळे अचीव होईल. मान्य आहे. देशातील अनेक प्रमुख संस्था जसं एससीसी आहे, रेल्वे भरती मंडळ आहे, आयबीपीएस आहे, कॅट आहे, जी आहे, यूजीसी नेट आहे, एमएसटी सीएटी आहे, या सीबीटी पद्धतीने ऑनलाईन होत आहेत. केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार मध्ये सुद्धा राज्य लोकसेवा आयोगाच्या सुद्धा परीक्षा सीबीटी पद्धतीने नियमित घेतल्या जात आहेत. हे आपल्याला कारण देण्यात आलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास गुणांचे नॉर्मलायझेशन होणार आहे, करण्यात येणार आहे. आयआयटी बॉम्बे सारख्या राष्ट्रीय संस्था, तज्ञ, शासनाच्या सांख्यिकी क्षेत्रातले तज्ञ, वैज्ञानिक, पारदर्शक, न्याय पद्धतीने सूत्र निश्चित करण्यात येईल. याबाबत सविस्तर माहिती कार्यपद्धती स्वतंत्रपणे, आता अजून ती कार्यपद्धती कधी पब्लिश करणार हे समजेलच. मान्य सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये गुणांचे समानीकरण, नॉर्मलायझेशन ही कायदेशीर, न्यायसंगत, वैध असल्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. राष्ट्रीय स्तरावर ऑफलाईन परीक्षामधील पेपर फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली हाय लेवल कमिटी एक्सपर्ट नियुक्त केली होती. या समितीने मोठ्या प्रमाणातील परीक्षा या भविष्यात सीबीटीने घ्याव्यात अशी शिफारस केली आहे. त्यानुसार नीट 2027, आता आपल्याला नीटचं कारण देण्यात आलेलं आहे. म्हणजे नीटचा आणि एमपीएससी, आता यूपीएससी पण ऑनलाईन होणार का हा बघणं मुद्दा महत्वाचा राहील. आयोगामार्फत 1 डिसेंबर 2022 पासून 138 संवर्गाच्या सरळ सेवा विभागीय परीक्षा सीबीटी द्वारे आतापर्यंत त्यांनी बऱ्याचशा सीबीटी द्वारे घेतलेल्या आहेत, पण त्या मोठ्या लेवलवर घेतलेल्या नाही, एकदम छोट्या छोट्या लेवलला घेतलेल्या. हे पुढील 3 महिन्यात आणखी 81 संवर्गाच्या परीक्षा सीबीटी पद्धतीने घेण्याचे आयोजित करण्यात आलेले. त्यामुळे आयोगास प्रणालीचा पुरेसा अनुभव उपलब्ध आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा ही चाचणी 20 सत्रांमध्ये
सीबीटी द्वारे घेण्यात येत असली तरी मुख्य परीक्षा मात्र एकाच सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. बघा, आता या सीबीटी द्वारे घेण्यात आलेली पूर्वी स्क्रीनिंग टेस्ट ही वेगवेगळ्या सत्रामध्ये जरी झाली तरी मुख्य परीक्षा आम्ही एकाच सत्रामध्ये घेऊ. आता हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था, म्हणजे आता बघा इथं हा पॉइंट न पटण्यासारखा आहे. आता बघा हा पॉइंट, सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था म्हणजे या ठिकाणी आयबीपीएस टीसीएस आलंच. शासकीय खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन इत्यादींच्या संगणक प्रयोगशाळांचा वापर केंद्र म्हणून केला जाईल. तथापि परीक्षेचे नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षेचे संचालन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड सेंटर देखरेख, संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडेच राहील. चला ठीक आहे, मान्य आहे. सीडॅक मार्फत सुरक्षित सिक्युरिटी ऑडिट करण्यात येईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला रिस्पॉन्स शीट देण्यात येईल, जे काही टीसीसीएस आयबीपीएस मध्ये आपल्याला नेहमी भेटत राहिलेला आहे. चला, हा मुद्दा क्लिअर होणं गरजेचं होतं, तो क्लिअर केलेला आहे. पण तरी सुद्धा इथं तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था हा महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर याशिवाय आयोगामार्फत 2027 पासून नागरी सेवा गट अ, गट ब, गट क, अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, गट क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून 2 पेक्षा अधिक वेळा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सीबीटी आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला 2-3 वेळा परीक्षा घ्यायची आहे, त्यासाठी सीबीटी आवश्यक आहे. वरील सर्व बाबी विचारात घेता आयोगामार्फत पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचा निर्णय हा वेळीची गरज, राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम पद्धत, न्यायालयीन मान्यता, तांत्रिक सुरक्षा सर्व दृष्टीने योग्य अयोग्य सांगितलेलं आहे. म्हणजे योग्य सांगितलं, अयोग्य काही सांगितलेलं नाही आहे. उमेदवारांनी कोणत्याही संभ्रम न बाळगता घेण्यात येणारा गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची तयारी करावी. म्हणजे आता थोडक्यात जर बोलायला झालं तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण दुपारी सांगितलं आणि डायरेक्ट प्रायव्हेट क्लासला टार्गेट केलं. आता आम्ही स्वतः विद्यार्थी परीक्षा देतोय, आता कुठं क्लास टार्गेट झाला, हा दुसरा मुद्दा. तो मुद्दा नथिंग आहे, म्हणजे क्लासवाले असेही सपोर्ट करतात, काही नाही करत, तो आपला नंतरचा मुद्दा आहे. पण मुद्दा हा आहे की विद्यार्थ्यांचं मतच जाणून घेतलं जात नाही. या अगोदर टीसीएस आयबीपीएसच्या एवढ्या मोठ्या फ्रॉड्स गोष्टी झालेल्या आहेत, तरी सुद्धा तीच गोष्टी पुन्हा होत असेल आणि त्यावर जर विश्वासार्हतावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर मग आता आयोगावर विश्वास ठेवायचा का नाही, हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना पडणार आहे. त्यामुळे आयोग आपल्या भूमिकेवर ठाम आहे, सरकारही आयोगाच्या पाठीशी आहे, हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांच्या आजच्या स्टेटमेंटने आपल्याला दिसतं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेची तयारी करणं, ऑनलाईन पद्धतीने करणं हे संयुक्तिक राहील, हेच म्हणावं लागेल आता. पण आता याबद्दल पुढे अजून आयोग नवीन क्लेरिफिकेशन काय देतं, पद्धत कशा पद्धतीने राबवण्यात, अजून काही डिटेल क्लिअर केले गेलेलं नाही. कदाचित सोमवार मंगळवार पर्यंत हे डिटेल क्लिअर केलं जाईल. त्यामुळे आता एक प्रकारे ऑनलाईनची मानसिकता बनवावी लागेल, पण परत तोच विश्वासार्हतेचा प्रश्न असणारच आहे. अजून काही माहिती डिटेल मध्ये आल्यास निश्चितच पुढच्या टप्प्यात पुन्हा व्हिडिओ बनवून आद्विक करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलवर टाकली जाईल आणि याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने आयोगाचे निर्णय सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत घेऊन येणार आहोत. आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद.